हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज होता आमचा साइट सीइंगचा डे 1 आणि त्यासाठी आम्ही सर्व रेडी झालो होतो. ब्रेकफास्ट आमचा फिनिश झाला होता सर्वांचा. आम्ही आतमध्येच होतो, तर सर्व बोलत होते, की बाहेर खूप थंडी आहे, पण मला त्याची काही अंदाजच नव्हता. तर जेव्हा आम्ही बाहेर पडलो आणि बघितलं, तर बापरे! खरंच खूप थंडी होती इथे आणि इथलं ॲटमॉस्फिअर खरंच खूप छान होतं आणि मला खूप आवडलं होतं ॲटमॉस्फिअर. ते मला सर्वात जास्त काही आवडले असेल तर इथले रोड्स खूप जास्त क्लीन होते आणि त्यानंतर या कंट्रीमध्ये फक्त रोडवर कार चालत होत्या. टू व्हीलर तर मला अजूनपर्यंत एकही नव्हती दिसली. आज सर्वात आधी आम्ही पोहोचलो होतो पार्कला. हे पार्क खरंच खूप मोठं होतं. मी बाहेरच फिरत होती आणि रोशन मला बोलला, की "तू फक्त बाहेर काय फिरते थोडी आतमध्ये येऊन बघ किती मोठं आहे." तर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तर खरंच खूप छान होतं आणि फोटोज काढायसाठी तर इतकं छान होतं ना, आम्ही खूप फोटोज, व्हिडिओज काढले. त्यामुळे ना आम्हाला वेळच नाही मिळाला पूर्ण पार्क फिरायसाठी. मग आम्ही पोहोचलो विश मागायला. इथे ना एक बुक होतं. त्या बुकमध्ये आपला हात ठेवायचा होता आणि विश मागायची होती. तर मी म्हटलं, की मी पण मागून बघते. तर मी सुद्धा विश मागितली. मग त्यानंतर आम्हाला नेलं त्यांनी चर्चला. चर्च इतकं मोठं होतं आणि खूप छान चर्च होतं. हे पूर्ण गोल्डन चर्च होतं. चर्चच्या बाहेर सुद्धा खूप मोठं पार्क होतं. चर्च बघितल्यानंतर आम्ही पार्कला गेलो आणि मला इथली एक गोष्ट खूप जास्त आवडली. इथले जे झाडं आहे ना, त्याची पानं मस्त छान येलो आहे. त्या पानांमुळे ना फोटोज, व्हिडिओज इतके छान निघत होते ना, म्हणून मला ते झाडं खूप आवडले होते. तुम्हाला सांगते इथे ना एक पण असा स्पॉट नव्हता, की जिथे तुम्ही फोटोज, व्हिडिओज नाही काढू शकणार. इथे प्रत्येक म्हणजे जागा अशी होती ना, जिथे तुम्ही फोटोज, व्हिडिओज घेऊ शकता. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय. येणारा व्लॉग नक्की बघा. खूप जास्त मस्त आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे.